जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, माणसाचा खरा शत्रू जर कोण असेल, माणूस किंवा सामाजिक क्षेत्रात वावरताना जेव्हा आपण एकत्र येतो, तेव्हा एक सामाजिक एकोपा असतो. व्यक्ती किंवा सामाजिक जीवनाचा खरा जर शत्रू कोण असेल ना, तो आहे अहंकार मित्रांनो. मित्रांनो, याला जर वेळीच व्यक्तीने किंवा समाजाने ओळखलं नाही, तर त्याचा विनाश, त्याचा सत्यानाश हे निश्चित असतो मित्रांनो. कारण अहंकार हा चुकीच्या मार्गाने घेऊन जाणारा आणि योग्य मार्गाने जाण्यापासून अडवणारा असतो. कारण अहंकारामुळे आपलं काय चुकीचं आणि काय आपल्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे अहंकार आपल्याला कळूच देत नाही मित्रांनो. म्हणून अहंकारापासून जेवढं शक्य असेल तेवढं वाचलं पाहिजे. मित्रांनो, हे का सांगत आहे मी, की आपला जो बहुजन समाज आहे, विशेषतः वंचितचे कार्यकर्ते मित्रांनो, यांच्यासाठी हा माझा एक हात जोडून भीमसैनिकाचा सल्ला आहे मित्रांनो. आपला अहंकार कृपया बाजूला ठेवून आपला बुद्धीचा उपयोग करून आपण कुठे चुकत आहोत, आपण काय करत आहोत, जरा याचा विचार करा मित्रांनो. तरच तुम्ही जे आपला उद्देश आहे, आपल्याला सामाजिकदृष्ट्या बाबासाहेबांचा जो वारसा आहे, त्याला पुढे घेऊन जाता येईल, हे लक्षात घ्या. अहंकारामुळे आपण काय करून बसत आहोत, हे आपल्यालाच कळत नाही. कारण आम्हीच खरे, आम्हाला कोणी शिकवायचं नाहीये. ही वृत्ती जी आहे तोच अहंकार आहे. अगोदर अहंकाराला समजून घ्या. मित्रांनो, हे का मी सांगत आहे, की जेव्हा मी वंचितमध्ये कार्यरत होतो, तेव्हा वेगवेगळ्या सभा किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमादरम्यान अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळायची. तेव्हा मी हे मुद्दे त्यांना सांगायचो. तेव्हा तर तू RSSचा एजंट, तू समाजविरोधी आहेस, तू हे आहेस, ते आहेस, माझ्यावरच आरोप होत असे. मग कंटाळून जेव्हा आपला कोणी ऐकतच नाहीये, तर मग कंटाळून मी वंचितच्याही बाहेर पडलो. पण असा अर्थ होत नाही की मी समाजाच्या बाहेर गेलं पाहिजे. गेलो आहे. माझं कर्तव्य आहे की समाजासाठी पण काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे. सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो, जेव्हा जेव्हा वंचितचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जेव्हा भेटायचे, तेव्हा मित्रांनो चर्चा असायची की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, वगैरे वगैरे. पण मित्रांनो, आपण लढत कोणाबरोबर आहोत, जरा त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे का, हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं की आपणच योग्य ठिकाणी आहोत, पण समोरच्याला असं वाटत नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. मित्रांनो, अशाच जेव्हा चर्चा चालायची, तेव्हा मी बोलता बोलता त्यांना विचारायचो की आपण संघ विरोधात बोलतो, ब्राह्मण विरोधात बोलतो, BJP विरोधात आपली विचारधारा आहे. पण कधी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपण? मित्रांनो, चाणक्यने ते काय म्हणते, की शत्रूला पूर्णपणे जाणून घ्या, तेव्हाच तुम्ही त्याचा पराभव करू शकू. तेव्हाच त्याचा तुम्ही योग्य रीतीने सामना करू शकू. तुम्हाला शत्रूबद्दल काही माहितीच नाहीये. तुम्हाला तो कसा कार्य करतो, त्याची कार्य करण्याची पद्धत कशी आहे, त्याचा वेक पॉइंट काय आहे, तो कुठे स्ट्रॉंग आहे, कसा स्ट्रॉंग आहे, हे जर तुम्हाला बाबी माहितीच नसतील, तर तुम्ही त्याला पराभूत करू शकू मित्रांनो. मित्रांनो, अशाच चर्चेदरम्यान एक 10-12 वंचितचे मित्र आणि कार्यकर्ते असे पदाधिकारी मिळून बसलो आम्ही. 20-25 असतील. तर बोलता बोलता मी त्यांना प्रश्न केला, अरे आपण चर्चा करत आहोत, मला एक सांगा की संघाची स्थापना कोणी केली, कधी केली, हेतू काय होता, जरा कुणाला माहिती आहे आपल्यापैकी? तर मित्रांनो, जास्तीत जास्त माणसांना ज्यांना माहिती नाही ते गप्प बसले, पण ज्यांना माहिती नसूनही काहीतरी बोलायचं आपलं. अनेकांनी मित्रांनो ह्या प्रश्नाचे असे उत्तर दिले, मी अवाकच थक्क झालो मित्रांनो. कोणी म्हणतं भागवतने केली,
वेगवेगळ्या प्रकारे उत्तरं दिली गेली मित्रांनो. पण हे भागवतने केली, हे जे 3-4 जणांनी जे उत्तर दिलं ना मित्रांनो, हे आपल्याला विचार करण्यासारखं आहे, की आपण काय करत आहोत? आपली कार्य करण्याची पद्धत बरोबर आहे? मित्रांनो बघा, संघाची स्थापना भागवतने केली. आता तुमचं नॉलेज किती आहे हे लक्षात घ्या. आपण ज्यांच्या विरोधात लढा देत आहोत, लढा देत आहोत, वैचारिक लढा, तर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती किती आहे बघा. 90% बहुजन समाजाला अशा प्रश्नांची किंवा अशा स्थितीची माहितीच नाहीये, की संघाची स्थापना कोणी केली, का केली, हेतू काय होता. आता 2-4 जणांनी उत्तर दिलं, की मोहन भागवतने ते केलं. मग हेगडेवार कोण होते? मग ह्याचा इतिहास तुम्ही जाणूनच तुम्ही घेतलेला नाहीये आणि तुम्ही लढताय तुम्ही RSS विरोधात, BJP विरोधात. तुम्हाला जर संघाची स्थापना कोणी केली, कधी केली, का केली, ही जर माहिती नसेल, तर तुम्ही लढत का आहात हे जरा जरा लक्षात घ्या. मित्रांनो, ह्या गोष्टी जर तुम्हाला ह्या माहिती जर नसेल, तर मग तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा. तुम्ही बाबासाहेबांच्या नावावर ही जी आंबेडकरी चळवळ म्हणता, बाबासाहेबांचा वारसा जो चालवण्याचा तुम्ही जी दाखवता समाजाला, की आम्ही बाबासाहेबांची चळवळ चालवतो, बाबासाहेबांचा वारसा चालवतो. पण तुम्हाला जर अशा ह्या महत्त्वाच्या गोष्टीच माहिती नसतील, तर तुम्ही कोणत्या प्रकारची चळवळ चालवत आहात, कसल्या प्रकारची चळवळ चालवत आहात मित्रांनो? हे हास्यास्पद आहे. मित्रांनो, मी जेव्हा त्या बैठकीत होतो, मी तेही प्रश्न जेव्हा विचारला, तेव्हा जी उत्तरं मिळत होती, कोण गप्प बसलं, कोण बोलत होतं, तेव्हा मला खूप वाईट वाटलं मित्रांनो, की आपण काय करत आहोत हे आपल्यालाच माहिती नाही. उठ-सूट RSSच्या नावाने बोंब मारायची, उठ-सूट RSSच्या नावाने आंदोलन चालवलं. अरे पण तुम्हाला मूलभूत माहिती तरी आहे का? माहिती घ्या, माहिती काढा. तुम्ही मग अरे हे काय तुम्ही करत काय आहात हे समजून घ्या. बहुजन समाजाच्या कामासाठी किंवा वंचितच्या कार्यक्रमासाठी एकत्र येता. तुम्ही ह्या मोठमोठ्या गोष्टी करता, की असं केलं, असं करूया बाबा, असं करूया, तसं करूया. बाबासाहेबांचं नाव घेऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा करताय का? अरे बाबासाहेब होते. बाबासाहेब अगोदर समोरच्या व्यक्तींची किंवा धर्माची किंवा आपल्या ज्यांचा आपण वैचारिक विरोध करत आहोत, त्यांची बित्तंबात बातमी, त्यांची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे असायची. अभ्यासू होते. अभ्यासू म्हणजे काय? आणि तुम्ही काय करतात? RSSचा विरोध. अरे पण तुम्ही RSSचा विरोध कोणत्या तत्वावर करत आहात? ब्राह्मणवादाचा विरोध करत करत, RSSचा विरोध करत करत, BJPचा विरोध करत करत आपण किती मूर्खपणा करत आहोत हे आपल्यालाच कळत नाही. आणि जर कोणी तुम्हाला सांगायला गेलं, की बाबा अरे ही माहिती घेतली पाहिजे, याला जाणून घ्या, हे तर त्याला तुम्ही RSSचा एजंट आहेस तू समाजाचा आहेस नाहीयेस, तू बाबासाहेबांचा अनुयायी आहेस नाहीयेस. म्हणजे तुम्हाला जर कोणी सत्य परिस्थिती दाखवायचा किंवा काही माहिती देण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्याला शत्रू मानता. आणि म्हणून म्हणतो, की तुमचा अहंकार आडवा येतो. माणूस जिज्ञासू असला पाहिजे, की कोणीतरी काहीतरी माहिती देतं, तर ती माहिती घ्या. नॉलेज कुठून वाढतं मित्रांनो, की कोणी कुठून ना कुठून वाचलं, एखादं पुस्तक वाचलं किंवा एखाद्याचं व्याख्यान ऐकलं, तर तिथून आपल्याला नॉलेज भेटतं ना. मीच खरे, आम्हीच खरे. कोणीतरी एक पुढारी येतो, कोणीतरी एक व्यक्ती येतो, काहीतरी बरळतो आणि झालं कल्याण. पण स्वतःही ईश्वराने तुम्हाला बुद्धी दिली आहे. बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला वाचनाचा, शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. पण ते फक्त आपलं साहित्य नाही, तर इतरही साहित्य वाचा. आम्हीच खरे, दुसरे गेले बोंबलत. हा अहंकार आहे मित्रांनो. आणि कंटाळून मग मी अनेक लोकांना मी सांगत होतो, की बाबांनो,
असं करूया, हे करूया. पण काय आहे की शत्रू शत्रू म्हणा किंवा आपला विरोधक म्हणा, तुम्ही त्यांची प्रशंसा करत आहात. त्याचा काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं घेत असाल, तर तुम्ही त्याला आपल्याच माणसाला त्यांचा समर्थक समजून त्याला आपल्या आपल्या परिसरातून म्हणा किंवा आपल्या समूहातून म्हणा किंवा आपल्या वातावरणातून त्याला बहिष्कृत करून टाकता. डायरेक्ट आर-एस-एस कडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. जेव्हा एखादा व्यक्ती बोलतो, तर तो आर-एस-एस एजंट झाला का? बी कशी काम करते, कशी कार्य त्यांची रणनीती कशी असते, हे जर समाजातील एक व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल, तर तुम्ही तो समाजा त्या बी एजंट झाला का? हे ह्या गोष्टी समजून घ्या मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही आपला अहंकार सोडत नाही ना, तोपर्यंत तुमचं काही होणार नाही, हे लक्षात घ्या. आर-एस-एसची स्थापना मोहन भागवतने केली. अरे, इतरांना जर समजलं तर हास्यास्पद तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून हसतील तुमच्यावरती. हे दुसरीकडे कुठे बोलू पण नका, की ज्या बाबासाहेबांनी शिक्षणाच्या जोरावर माहितीच्या हजारो पुस्तके लिहिली आणि वाचली त्यांनी, त्या बाबासाहेबांचे अनुयायी असे, की ज्या संघाची स्थापना कोणी केली हे जर तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही कसले बाबासाहेबांचे अनुयायी बाबांनो? हसतील तुमच्यावरती, की हे असे हे केलं. हे हे मी खूप विवश होऊन मी सांगत आहे मित्रांनो, कारण मी अनेकांना काहीतरी सांगण्याचा काहीतरी मित्रांनो, एक लक्षात घ्या, की वर्तमान काळानुसार जो माणूस किंवा समाज बदलत नाही, तो कधीच प्रगती करू शकत नाही, हे लक्षात घ्या. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.